राम राम मंडळी, मी सिद्धार्थ शेडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता बघा, मला थोड्या वेळापूर्वी आहे ना सुजितचा फोन आला आणि तो म्हणला आज सुट्टे, त्याच्यामुळे आज आपण कुठेतरी फिरायला जाऊया. त्याला विचारलं फिरायला बाबा कुठं जायचंय, तर तो गडी म्हणला काय माहिती का मला, तो म्हणला स्टँडवर ये आणि आल्यानंतर ठरवूया. तर आता बघा मित्रांनो, आता आपल्याला माहित पण नाही कुठलं लोकेशन आहे, कुठं फिरायला जायचंय. तर आता आवरून घेतो आणि पटकन जातो. तर मित्रांनो, ब्लॉगला आपण इथनं सुरुवात करूया. तर आता बघा सगळे आवरून बिवरून आता आम्ही निघालूया. तर आता मग मी सुजितला विचारलं की आपल्याला जायचंय कुठं. तर सुजित काय मला म्हणला की आता आपल्याला आहे ना एक नवीन जागा आहे ना एक्सप्लोर करायची. तर म्हणलो कुठली जागा आहे, तर तो काय म्हणला साताऱ्यातली जी परमाळ्याची घाट आहे ना, म्हणजे पवनचक्क्याचं, तिथे एक नवीन गुहा, नवीन म्हणजे जुनीच आहे ती गुहा आहे, तर आपण ती गुहा जाऊन बघूया. आता बघा एवढ्या लांब जायचं, त्याच्यामुळे सूरज आता म्हणला सगळ्यात पहिल्यांदा गाडीत पेट्रोल टाकून घेऊया. आता याला बघा मी 5 मिनिटापूर्वी फोन केलता की फिरायला जायचं येतोस का. गाडी बघायला की 2 मिनिटात तयारच झाला. लागलीच म्हणलो हवा पण चेक करून घे. मित्रांनो, जर का तुम्हाला फिरायचं जर वेळ असेल ना, तर आपल्या सूरजदादाला भेटा. त्याची आयडी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. त्याच्याकडे फिरायचे एवढे प्लॅन आहेत ना, काय बोलायला नको. तर बघा आता आपण सगळी गाडीत हवा बिवा चेक केली आहे आणि आता मग आपण प्रवास सुरू करतोय. तर बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपण तुम्हाला रूट सांगून घेऊया की आता आपल्या भरतगावपासून ते परमाळ्याचा रूट काय आहे. तर बघा आपलं आता भरतगावपासून आहे ना आपण सगळ्यात पहिल्यांदा आलोय शेंद्र्यात. शेंद्र्यातून सरळ न जाता बोगद्या मार्गे जायचं. बोगद्या मार्गे गेल्यानंतर आहे ना अंतर थोडं कमी आहे आणि जातात आहे ना इथलं वातावरण एक नंबर आहे. कारण की बघा आजूबाजूला सगळी चारी बाजूनं झाड आहेत आणि त्या झाडातनं प्रवास करायचं म्हणलं की एक नंबर वाटतं बघा. मग शेंद्र्यातून थोडं पुढं आलं नाही की त्याच्यानंतर इथे येतं सोनगाव. मग सोनगावच्या आत जायचं. निवडणूक झाली आहे, आचारसंहिता संपल्या, तरी पण बघा गाववाल्यांनी कमानीवर लावलेला कागदच काढला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायला जेणं झालंय की आपण सोनगावात आहे. जाऊ द्या, असू द्या, तुम्हाला माझ्यावर तर विश्वास असेल. बघा आता आपण सोनगावातनं निघालूया. या साईडला आहे ना जास्त पेट्रोल पंप नाहीत ना, त्याच्यामुळे सगळी शेतातली कामं ही बैलगाडीनंच होती ती बघा. आणि ती मला या साईडची गोष्ट बघा जास्त आवडते. प्रॉपर गावात आले का वाटते इकडे. मग सोनगावातून पुढे गेला का नाही, इथं बघा शेरेवाडी लागते. आपल्याला इथं पण जायचं नाही, आपल्याला अजून थेट पुढे जायचं. पुढे जाऊन आपल्याला कुमटं आणि कुमट्याच्या पुढे मग आसनगाव, हे सगळं पार करून मग आपल्याला परमाळ्यावर जायचं आहे. तर आता बघा ही आपल्याला आसनगावची कमान दिसली आहे. तर आता बघा आपण डोंगराच्या बरोबर पायथ्याची पोचलूया. आता वर डोंगरावर दुकान नसतील ना, त्याच्यामुळे म्हणलो मग खाल्लंच पाण्याच्या बाटल्या आणि जरा खायला घेऊया. तर आता बघा आसनगाव संपलं का नाही, तिथनं पुढं बघा घाट चालू होतो. तर आता बघा मी जास्त काय बोलत नाही, तुम्ही घाटाचा आनंद घ्या. मित्रांनो, तिथनं पुढं आहे ना आपला सातारा तालुका संपतो आणि पाटण तालुका सुरू होतो. म्हणजे आता आपण जिथं निघालो ना म्हणजे परमाळ्यावर, ती थोडक्यात पाटण तालुक्यातच येतो.
वर आल्यानंतर बघा वारं एकदम जास्त लागायला लागतं, कारण एवढ्या उंच आहे, पवनच्या केवढ्या आलत्यात म्हणजे वारा तर केवढा असणार तुम्ही विचारच करू शकत नाही. मित्रांनो ह्या बघा पवनचक्क्या केवढ्या मोठ्या आहेत. आपण लांबनं जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्याला लय छोट्या दिसते त्या, पण जवळ येऊन बघतो ना तेव्हा ह्याची पाठीच केवढी मोठी असते ती बघून आपण हँग होईल. तर बघा आता आपण फायनली आता परमाळ्या वालूया आणि आता आपल्याला मंडप घरी कुठं आहे ते आपण शोधायचं चाललंय बघा. कारण की बघा आता मित्रांनो तुम्ही चारी बाजूला बघता तर चारी बाजूला पटांगणच आहे, त्याच्यामुळे कळतच नाही की कुठल्या साईडला आहे. सुजित म्हणला पुढच्या साईडला बघा जास्त गाड्या लागल्या त्या, मग सुजितला म्हणलं तिथेच असणार, चला गाड्या काढूया. तुमचा जर काही इकडे फिरायचा प्लॅन असला ना तर तो तुम्ही पावसाळ्यातच बनवा, कारण की बघा पावसाळ्यात वातावरण कसं येतं एकदम ढगाळ वातावरण असतं, फिरायचा पण कंटाळा येत नाही तर उन्हात बघा कंटाळा येणार फिरायचं. तिकडे बघा आजूबाजूच्या गावची जी माणसं आहेत ना त्यांची जनावरं चरा आणते बघा इकडे, आणि तळ पण बघा एक नंबर दिसतंय. आता बघा जरा आपण अजून पुढे आलोया आणि आता आपल्याला ती जरा जागा दिसत नव्हती त्याच्यामुळे आपण गाडीवरनं उतरलो आणि परत म्हणलो बघावी कुठं जागा आहे नक्की. तर बघा आता आपल्याला प्रॉपर तिथं जायचा रोड आहे ना तो कळाला या, तर आता आपण तिकडे जाऊया चला. तर बघा आता आपण थोडं त्या गुहेच्या जवळ आलोय, त्या गुहेकडे जायला बघा एक वरनं रस्ता आहे, तो रस्ता सोपा आहे आणि आपल्याला जरा ट्रेकिंग करत जायचं त्याच्यामुळे आपण जरा लांबचा रस्ता घेतला. ती समोर दिसते ना ती गुहा आहे, आपल्याला तिथं जायचं आहे. आता फिरायला आलो तर जराशी ट्रेकिंग केली की नाही की जरा भारी वाटेल, त्याच्यामुळे मग म्हणलो ट्रेकिंग करतच जाऊया, काय वरनं पायऱ्यावरनं येऊन करायचं. तर चला आता आमच्या ट्रेकिंगचा आनंद घ्या, कारण की मी ट्रेकिंग करता करता बोलालो ना माझा श्वास सापडली गेले जाता आता बघा करवंद दिसली आणि सूरज आता म्हणला बारा कडू करवंद खायला घातली बघा. आता काय बोलायचं, त्याला कडू लागले म्हणजे आपल्याला पण लागलंच पाहिजे ना. तर बघा आता फायनली आपण या गुहेपाशी पोचलूया. अहो मित्रांनो गुहा वाटते तेवढी बारकी नाही, लय मोठी गुहा आहे. असं म्हणतात की या गुहेचा आहे ना अजून अंतच सापडला नाही. आपल्याला थोडी गुहा एक्सप्लोर करायचंय, आपल्याला फक्त फिरायचं होतं म्हणलो जरा थोडंसं आतनं जाऊन बघून मित्रांनो आत काय दिसतच नाही. फ्लॅश लावा नाही तर काय लावा, अंधाराचा अंधार सगळा. आणि गुहेच्या थोडं पुढे गेलं का नाही तिथनं बघा पाणी लागायला सुरू होतं, मग पाण्यात कसं चालायचं. अरे गचगार पाणी इतकं का पाहिजे वंचित चला की. ती बघा चांगला स्पॉट दिसला नाही की या सुजितला फोटो काढल्याशिवाय काय सुचतच नाही बघा. एवढ्या चांगल्या लोकेशनवर आलोय, जरा जागा बिगा एक्सप्लोर करावी, कसं काय वातावरण ती बघायचं. ती बघा इकडून पाण्याची नळी कशी आली म्हणजे ती पाणी बाहेर निघावं म्हणून त्यांनी केले. आणि मी बघा तुम्हाला म्हणलो नाही मगाची वरनं डायरेक्ट यायचा एक रस्ता आहे तो बघा हो, इथं डायरेक्ट पायऱ्या गेल्या त्या. म्हणजे आधी पलीकडचं जे झाड दिसतंय ना त्या झाडावरनं माणसं येत होती, पण बघा आता माणसांना जास्त त्रास नको त्याच्यामुळे आता इकडे पायऱ्या गेल्या त्या.
तर बघा तुम्ही सातारा बित्रावरून आला ना तर तिकडून ट्रेकिंग करण्यापेक्षा इकडून पायऱ्यावरनं जरी आलं ना तरी चालेल बघा तुमच्यासाठी. बघा मित्रांनो आधीची माणसं कशी या झाडावरनं खाली येत असतील फिरायसाठी. आता बघा मित्रांनो ट्रेकिंग करून बघा मला तर घाम सुटायला लागलं. उगच शर्ट घातलं टी शर्ट घातला असता तरी परवडला असतं. मित्रांनो बघा इथं एक दुकान पण आहे. या दुकानात तुम्ही काय पण आपलं बनवून घेऊ शकता. म्हणजे चिकन म्हणा, तिथं अंड्याची भुर्जी बिर्जी म्हणा, सगळे ती करून देते ती. फक्त त्यांना आधी फोन करून सांगायला लागतं. तर आता बघा आपण खालनच खायला घेऊन आलो ना त्याच्यामुळे ती जरा आपल्याकडे रागानं बघते त्या. कारण की बघा त्यांनी इतक्या लांब दुकान टाकलंय आणि आपण खालनच घेऊन येणार मग त्याचा काय फायदा ना. मग जरा दुकानदार खुश व्हावं ना त्याच्यामुळे मग म्हणलं चहा घेऊया. कारण की आता चहा पिल्याशिवाय काय मजा आहे हो. असल्यावरच्या लोकेशनवर चहा पिल्यानंतर एक्स्ट्राचा आनंद भेटतो. आतलं गुहेतलं पाणी बघा एकदम गार होतं. त्याच्यामुळे म्हणलं आपल्याकडच्या एका बाटलीत आहे ना गुहेतलं पाणी घेऊन बघूया. म्हणजे गार पाणी आणि प्यायला कसं लागतंय ती पण बघून घेऊया. काय नको हलवू शुद्ध आहे जवळ घे पाणी फोन जवळ घे. चल यायचं नाहीच ना घेऊन बघू ठीक आहे. तर आता बघा आपण ते अख्खं मंडप घर आहे ना तिथल्या सगळ्या गुहा बघून झाल्या त्या. आणि आता आपण वर पवन चक्क्या बघायला जाऊया. जाता आता बघा आपल्या इथे एक पाण्यात तळ दिसलो होतो. म्हणलं आता स्पॉट चांगला आहे इथं फोटो पण चांगले येतील. लगेच फोटो काढायला सुरू केले. फोटो कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आणि तिथनं फोटो काढून झालं की लगेच दुसऱ्या स्पॉटवर गेलो फोटो काढायला. पण या स्पॉटवर आहे ना फोटो चांगले येत नव्हते. कारण की आपल्याकडे थोडी नाही फोन आहे. त्याच्यामुळे म्हणलो आता आलोय तर इथं काहीतरी मजा मस्ती करून जाऊया. थांब 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 की टाक. हे बघा माकड. बस बस आता हे बघा बेला फिरायला आल्यावर आपण काय फोटो काढायचं विसरत नाही. मग त्याच्यामुळे फोटो काढायचं होतं त्याच्यामुळे लगेच दुसऱ्या स्पॉटवर गेलो. आणि शिवम बघा स्पॉटवर पोहोचला नाही की लगेच पोच देऊनच तयार झाला. मग आता फोटो बिटो काढून झालंय बघा आपलं. आणि मी आता बघा तुम्हाला इथली पवन चक्की दाखवतो केवढी मोठी आहे ती बघा. आणि इथं बघा या जागी त्या पवन चक्कीचं पॉवर स्टेशन आहे. म्हणजे इथं ती सगळी जी येते ना लाईट ती इथं करंट स्टोअर होतो आणि त्याच्यानंतर मग इथनं आपल्यापाशी पोचतो. बघा आता म्हणजे निवांत बसलो आता आम्ही. वातावरण एक नंबर आहे बघा. पण आता जरा ऊन पडलं त्यामुळे सावली खाली बसलोय. आता काय 4 वाजल्या त्या. अयो वाचायला लागली. आवाज येतोय का बघ बरं.
तू आला चला चला गाड्या आपल्या निघूया गाड्याला जाता ऊन लागायला लागले उन्हाचा तुम्हाला माहिती मी आधीच का आहे जास्त पडेल नाही बघत चला गाड्यावर चला आता बघा आम्ही घरी निघालो होतो तेवढ्या सुरत काय म्हणला की आता एवढ्या वर आलोच तर आपण जाता आता आहे ना माकडजाई देवीचं दर्शन घेऊन जाऊया मग म्हणलो चला आपल्याला काय आज तर आपल्याला सुट्टी त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ आहे तर मित्रांनो बघा इथनं आता जातो नाही ना एवढ्या भारी पवन चक्की असते लाईनीनं पवन चक्क्या लावल्यात आणि सगळ्या फिरते त्या म्हणजे ही पहिली फिरत नाही पण बाकीच्या तरी फिरते तेच ना तुमच्याकडे जर का बघा जास्त पैसा असेल ना तर बघा एखाद्या पवन चक्कीने इन्व्हेस्ट करा जास्त नाही 3 कोटी जास्ती बघा पण जगा एकदाची बसवली का नाही की बघा तुम्हाला सेकंदाला पैसे पडायला चालू होतील हाय का मग विचार पवन चक्की उभी करायचा आता बघा आपण परमाणू सोडले आणि आता आपण माकड जायला निघालोय तर आता बघा एवढा डोंगराचा रस्ता असल्यामुळे जरा खराब आहे पण आता काय आपल्याला एकच रस्ता आहे त्यामुळे ह्याच रस्त्याने जायला लागणार आहे सगळा मातीचा रस्ता जाता आता बघा आपल्या टायराला आहे ना इंचू झाला असता बघा म्हणजे स्कॉर्पियन बघा अयो कसले वस्तू बघा त्या नांग्या बिंग्या त्याच्या जास्त वाटायला नाही लागलो आमचा आम्ही आपल्या वाट्याने निघालो अहो मित्रांनो नजारा बघा नजारा डोंगरावरच्या रस्त्याने गाडी चालवायचं म्हणजे एक प्रकारचं एकदम वेगळंच सुख आहे बघा आणि दिसते बघा कसलं आणि असल्याच्यात गाडी चालवायचं म्हणजे बरं वाटतं बघा ड्रायव्हरला पण बरं वाटतं आणि मागं बसणाऱ्या तर बरं वाटतं निवांत बसायचं आणि आपला आनंद घ्यायचा तर आता बघा आपण माकडजाई देवीच्या मंदिरापाशी पोचलूया हिथं आहे ना आपल्या गावातील शेळक्या भाऊकीचं बघा बकरं कापते ती ह्या वर्षी आपल्याला काय जमलं नाही यायचं पण पुढच्या वर्षी बघा नक्की येतो आणि तुम्हाला दाखवतो हिथल्या पायऱ्या उतरत असताना बघा मला वाटलं कोकणात जाऊया कारण की बघा आजूबाजूला झाड आहे आणि इकडं माती पण जरा लालगी लालगी इकडची ही बघा माकडजाई देवीचं मंदिर आता बघा आपलं देवीचं दर्शन करून पण झालंय आणि आता बघा 5-5:30 वाजत झाले त्या आता घरचा फोन याच्या अगोदर आहे ना आता आम्हीच घरचा रस्ता पकडलाय बघा चला तर मग मंडळी आता वेळ झाली तुमचा समारोप घ्यायची तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका